तर नमस्कार मित्रांनो, ही आपली वीटभट्टी आहे. ह्या वीटभट्टीची साधारण ही वीट जी आहे 9x4ची ती ठोकळा वीट. तर ही वीट जी आपली क्वालिटी नंबर 1 आहे. तुम्ही चौकशी करू शकता या विटाची. ह्या विटेची आपण भट्टीमध्ये लावल्यानंतर भाजन प्रक्रिया त्या साईडला अशा प्रकारे होती. ह्याच्यामध्ये आपण दगडी कोळसा वगैरे वापरून त्यानंतर आता मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं माल एकत्र करून रॉ मटेरियलमध्ये इथं पाणी वगैरे सोडून या रोटरच्या साह्याने इथं आपण हे रोटर माती वगैरे मिक्स करून वीट अशा प्रकारे कच्ची वीट आपली अशा प्रकारे तयार केली जाते इथे. यही काम देखता है सब, ये हमारी ईट भट्टी का ड्राइवर है, यही काम देखता है सब. और इस ईट को बनाने के लिए हम लोगों ने लिया है ये बड़ा वाला मशीन. और इस मशीन के इथून मित्रांनो वीट बाहेर येते बघा आपल्या हातून. तुम्ही चालू केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाठवा ना. अशा प्रकारे तो वीट बनली जाते. आपली या साच्यामध्ये ही वीट टाकली जाते या साच्यामध्ये आणि ह्यातून ही वीट अशी बाहेर काढली जाते. त्यानंतर आपल्याला ही वीट अशा प्रकारे मिळून जाते. तुम्ही बघू शकता क्वालिटी त्याची 9x4 आहे आणि भाजल्यानंतर ह्याच्यापेक्षा अनेक उत्कृष्ट होऊन जाते भाजलेली एकदा. आता मित्रांनो हा दगडी कोळसा आहे. अशा प्रकारे हा दगडी कोळसा आपण ह्याच्यामध्ये टाकून वीट चांगल्या प्रकारे भाजून घेतो. बघू शकता दगडी कोळशी आणि वीट पण बघून घ्या तुम्ही एकदा. बघू शकता ह्या वीट भट्टीमध्ये तुम्हाला खंगारी वीट अजिबात कुठे मिळणार नाही. आणि तुम्ही ह्याची क्वालिटी पण बघून घ्या एकदा बघा. अशा प्रकारे क्वालिटी राहते विटाची. एक नंबर विट आपली भागात टॉप बघून घेऊ शकता तुम्ही 9x4. आणि खंगारी विट काय आणि त्या तर भावांना जर तुम्हाला वीट पाहिजे असेल बुध तर हे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा, बघू शकता. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही फोन करून तुम्ही वीट मागू शकता. कारखान्यामध्ये ऊस जातो आणि त्याचा जो भुसा राहतो त्या भुसाचा उपयोग वीटभट्टीमध्ये वापरण्यात येतो. वीटभट्टीसाठी त्याचा उपयोग होतो, बघू शकता तुम्ही. जय श्रीराम भावांनो, धन्यवाद. खुश राहा, आनंदी राहा.